नमस्कार मंडळी. तर चला आज बघूया मयूरपंख मंगळसूत्र त्याचं पेंडंटसहित. तर अशा चक्री जे असतात त्या चक्री घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला पेंडंट बनवायचं साहित्य आणि मंगळसूत्र सर्वच मी दाखवते. असे 0 पॉईंटचे गोल्डन मनी 0 mm मंगळसूत्राचे 2 चेन लागणार आहेत आपल्याला, एक छोटी आणि एक मोठी. हे असे मोती घ्यायचे आहेत ड्रॉप शेपचे. आणि त्यानंतर असं हे मोरपंखचं एक पेंडंट आणि क्रिस्टलचे वेगवेगळ्या कलरचे लागतील आपल्याला. आणि हा 20 गेजचा तार लागणार आहे. 0.3 mmचा तार पण आपल्याला लागणारच आहे त्याच्यासाठी. तर सर्वप्रथम पहिल्यांदा एक पेंडंट घेतल्यानंतर मयूरपंखचं त्याला 0.3 mmच्या तारने आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्याला इन्सर्ट करून घ्यायचं आणि त्याला तिथे फिक्स करून घ्यायचं. बघा मी इथे फिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग नंतर मी हा जो ड्रॉप शेपचा कुंदन आहे तो ड्रॉप शेपचा कुंदन आणि जे गोल्डनचा जो 0 mmचा घेतला आपण तो मोती टाकून घेतलेला आहे. आणि तसंच आपल्याला पूर्ण साईडने करायचं आहे. ते मी 1 बाय 1 तुम्हाला दाखवते. हे बघा मी पहिले हे इन्सर्ट करून घेतले आणि त्याच्यानंतर त्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे आपल्याला. इथपर्यंत पूर्ण जो पेंडंट आहे तो कवर झाला पाहिजे. मी तुम्हाला गॅपने याच्यासाठी दाखवते की तुम्हाला एकसाथ दाखवलं तर ते कसं घेतलं आणि कसं मेजरमेंट घ्यायचं आहे ते तुम्हाला कळण्यासाठी मी 1 बाय 1 दाखवून राहिली. पहिल्यांदा हाफ शेपचं दाखवलं, आता नंतर कंप्लीट जे त्यात आपल्याला इन्सर्ट करून घेतले जवळजवळ मणी ते तिथे आपल्याला लॉक करून घ्यायचे आहेत. तसं मी करून घेतले. तशा प्रकारे तुम्ही त्या पेंडंटला जे होल असतात ना त्या होलमधून 0.3 mmचा तार घालून आपल्याला त्याला लॉक करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मी लॉक करून घेतला. आता पेंडंटला वरून आपल्याला 0 mmचे जे गोल्डनचे मणी आहेत ना ते सुद्धा आपल्याला ड्रॉप शेपच्या शेपने एक्झॅक्ट 0.3 mmच्या तारात घालून वायरमध्ये घालून त्याला तिथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, फिक्स करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला फिक्स केल्यानंतरचं फायनल लुक दाखवते. आणि त्याच्यासाठी जे दुसरं छोटं मंगळसूत्र घेतलं होतं ना चेन त्याला कट करून आपल्याला हे ड्रॉप शेपचे आणि गोल्डन मणी इन्सर्ट करून फिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा हे मणी पण आणि हे आपल्याला तिन्ही व्यवस्थितरित्या बॅक साईडने इन्सर्ट करून घ्यायचे आहेत. हे इन्सर्ट करून घेतल्यानंतर असे दिसतील. आणि त्यानंतर मंगळसूत्राच्या चेनला आपल्याला ह्याला अटॅच करायच्या आधी त्याला एक तार घ्यावं लागेल आपल्याला. आता हे रेडी झालं. आता पहिल्यांदा आपल्याला पेंडंट तयार झाल्यानंतर वायरला असे जे फिरके आहेत आणि क्रिस्टल आहेत त्याच्या मधात गॅप ठेवून आपल्याला पहिल्यांदा पेंडंटसाठी बेस तयार करून घेतला. आणि आता हे जे पेंडंट आहे ते आपण त्यावर फिक्स करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे सुंदर असं पेंडंट आणि मंगळसूत्र तयार झालं. तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब, फॉलो, शेअर आणि लाईक करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन आवडली का. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.